विठू तुझ्या विना जगू कस पिरमान तुझ्या माझं आभाळ भरला सुदनाय कसली ना भान रवरलं दे सुखाचं आंदण मी तुझी रखू। नमस्कार मंडळी। नमस्कार, हॅलो। सो आज आम्ही निघालो आहोत पंढरपूरला। सो आषाढी एकादशी निमित्त आम्ही पंढरपूरला निघालो आणि आम्ही दोघंच नाही, ह्यावेळेस आमची फुल फॅमिली आहे सगळी। दादा आणि वहिनी नाही आहेत, फक्त दादा भैया आणि वहिनी, बाकी आम्ही सगळे निघालो आहोत। तर भरपूर धमाल मस्ती बघायला मिळणार आहे। पंढरपूरमध्ये काय काय होत आहे सगळं मी दाखवणार आहे, सो बघत राहा आम्ही काय काय करतो। आता आम्ही निघालो आहोत मम्मीकडे, मम्मीला पिक करणार आणि सगळे एकत्र निघणार आहोत आम्ही। सो लेट्स सी आमची आषाढी ह्या वर्षीची कशी होतीये। अरे तू बोल काय? बाय गाईज, हाय आणि बाय एवढंच बोलायचं असतं आमच्या नवरोबाला, आहे की नाही? बाय कर नानू, बाय टाटा कर। येती मामा, उद्या जाऊ आपण भुरा आल्यावर। पावले चालती पंढरीची पावले चालती पंढरीची वाट। तर आम्ही चाललो आता पंढरपूरला आणि वी आर ऑन द वे। चला बोला गणपती बाप्पा मोरया, पुंडलिका कमरदेव हरी विठ्ठल। माझा एवढा छान इंट्रो ही पोरगी खराब करते, सारखी हसतीये। बोल आता हस, मस्त हस कॅमेऱ्यात। झालं मम्मा? येस थँक्यू, तू एकटीच छान बोललीस, बाकी कोणी नाही बोललं। आणि हा तर हसायचंच काम करतोय नुसतं। अगं माझ्याकडे बघून बसायचे बंद कर। पूजेचं बाईचे पत्ता पण दिसतोय। येस लावते। मम्मी किती वर्षांनी निघालीस तू पंढरपूरला? 11 वर्षांनी। 11 पण नाही, 13 वर्षांनी। 13 वर्ष? पप्पा असताना पप्पांबरोबर गेले। 2013 नाही 2012 नंतर आता आधी मध्ये गेलेलो की, पण वारीला म्हणून वारीला पहिल्यांदाच। आम्ही लहानपणी सगळे घरातले तिकडे पंढरपूरला जायचो आणि मठ असायचा तिकडे आणि मठात राहायचो। 3-4 दिवस राहायचो। 4 दिवस सगळं स्वयंपाकाचं वगैरे सगळं घेऊन तिथेच राहायचं, तिथे स्वयंपाक मस्त मजा असायची। दिवसभर फिरायचं, रात्री जेवण करायचं, तिथे फिरायचं मठात गोल 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 फ्रॉक घालून, आहे ना पूजा? पण भांडी कुंडी खेळल्या। हो तिथे पण आम्ही ते यात्रा सारखंच असतं ना, आम्ही तिथे शॉपिंग करायचो की खाली, देवदर्शन करायचो। हा देवदर्शन तर मेन आहे, त्यासाठी जायचो, खूप मजा करायचो आम्ही। तर आता परत एकदा ते सगळं रिक्रिएट होईल कदाचित, पण आम्ही तिथे राहणार नाहीये। पण तो आनंद नसणार आहे, पप्पा असताना जो आनंद असायचा तो ठीक आहे ना, पण आहेत ते आपल्यासोबत। सगळे निघालोय ना एकत्र, राहा ना जरा खुश राहा। निघाली ना तुझ्यासाठी मग चलो आजची आमची जर्नी कशी होती ते बघत राहा। घेऊन फिरायचे त्या पंढरपुरात, आम्हाला पण घेऊन फिरायचे। मला आठवत आमचा आता छोटासा हॉल्ट झाला, इकडे थांबलोय 5 मिनिटासाठी। चलो दोघी दीदी, आई पण येते आमची। आवळा सुपारी खा। कसली नटून आली आई। आवळा सुपारी खा। कुठं गेला? माझी छान आहे बहीण, खूप माझ्यासाठी काम करत बसली ग। माझ्या ब्लाउजला ती हे लावते, रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणीचा पॅच। थँक्यू पूजा। आता मस्त लुक बघायला मिळणार आहे पंढरपूर मध्ये तुम्हाला, हो की नाही? पूजा काय करणार आहे काय? वाव कसलं दिसतंय। हो बघा, असा टाइम युटिलाइज करायचा असतो ट्रॅव्हलिंग मध्ये पण कामं करायची, आहे की नाही? अर्ध्या रस्त्यात पोहोचेपर्यंत रेडी झालं, कसलं सही दिसतंय। तर हा माझ्या लग्नातला पॅच आहे, तो मी आत्ता यूज केला परत।
पूनमला खूप आनंद झालाय सगळ्या भेटलं आहे का नाही. मला काय झालं काय इंट्रोडक्शन येते. ही माझी लहानपणाची मैत्रीण. म्हणजे मी लहान होते, मी सारखी हिच्याकडे असायचे. खूप दिवसांनी भेटलो. बहीणच आहे पूनम दिदी नाव आहे हिचं. तर आम्ही जाता जाता हिला भेटायला दिगंची गाव आहे. हो दिगंची ना दिगंची गावाला आलेलो आम्ही पंढरपूरला जाता जाता. मस्त भेट झाले खूप दिवसातून. खूप आनंद झाला. आणि ही तिची मुलगी आहे. तिची मुलगी आहे. तर खूप भारी वाटलं. बाबू आहे पडशील बिडशील पण काय असं धरून गोळ्या पुढून वाकाव आणि परत लोड कर. दादाला बोलू गोळी लागल होती. काहीतरी उद्योग केला असता तुम्ही. नको लोड दोघच ते दाबलं जायला. काहीतरी उद्योग करताल बाबा. मी पहिल्यांदा बघितली खरी बंदूक. काय करतोय उद्योग. हा आशा धान्य आई सांगते. हा सांग. ओ मस्त आहे. चलो बाय 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 बाय. भेटू परत. हो खरंय संस्कृती आहे. छान वाटलं येऊन. परत या तिकडे सातारला या आता. पाहुण्यांना पण घेऊन ये. हो ओळखच नाही करून दिली या की. मी आता पोहोचलेलो आहोत आमच्या जिजूंच्या घरी. सो आमच्या जिजू पंढरपूरचे हे त्यांचं घर. सो जस्ट पोहोचलोय. थोडा फ्रेश होतो आणि मग बघूयात काय करूयात. वाव कसे बसलेत बघा सगळे. आम्ही रिक्षामध्ये 1 2 3 आणि सगळे जागोजागी दिसतात आम्हाला. कीर्तनाचे आवाज भारी वाटत आहे. खूप वातावरण इथलं काय वेगळं. नाईस एक्सपिरियन्स कुछ तो तुफानी. सो आम्ही आता ताईच्या घरून निघालो आहे मंदिरात. आणि एकच त्यास विठ्ठलाचं नाम घेतो. एक विठ्ठल विठ्ठल खरंय. पंजोबांपासून येत आहेत ना तात्या. आमचे 5 ते 6 पिढ्या कंटिन्यू वारीला येत आहेत. कधी खंड नाही पडला. दरवर्षी येतात न चुकता. पूर्वी आम्ही बैलगाडी नंतर ट्रॅक्टर अशा पद्धतीने सगळे जपवणी घ्यायचो. आता ते राहिलेलं नाही आहे. पण आम्ही आता सगळ्या ते गाड्या झाल्यामुळे आता गाड्यांमधून येतोय. पण आमची दिंडी हा नाव चुकलेला नाही. नशिबाने मला हे सासर मिळालं. खरंय म्हणजे ते माझं खूप भाग्य बनलं. त्यामुळे राहण्याचं आपल्या ताईकडे नियोजन. त्याच्यामुळे आम्हाला राहण्याचं नियोजन आमचं झालंय ताईकडे. कारण अशा वेळेस रूम वगैरे हा गजानन महाराजांचा मठ आहे आणि ही मंदिराची बॅक साईड आहे. आम्ही चालत निघालो. रिक्षा फुल गर्दी त्यामुळे रिक्षावाला पूर्ण मंदिरापर्यंत येतो.
हा रुक्मिणीचा कळस आहे आणि ह्याच्या पुढे विठ्ठलाचा आहे. पलीकडे का? असं म्हणतात की आषाढीच्या वेळेस विठ्ठल कळसावर बसलेला असतो. आता इथे आलो विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिराबाहेर, पण एंट्री नाही मिळत आहे कारण की फुल लाईन असते. सो बाहेरून आम्ही प्रदक्षिणा घालतोय मंदिराला. तर असं म्हणतात, म्हणजे काय खूप जण म्हणत असतील की एवढ्या गर्दीमध्ये कसं काय गेलाय, दर्शन पण नाही मिळणार आहे. पण खरं तर आषाढीला विठ्ठल कळसावर बसलेला असतो आपल्या भक्तांची वाट बघत, आणि त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आलो आहोत एवढ्या लांब, आणि मस्त वाटतं. माऊली चालत राहा, माऊली चालत राहा, माऊली चालत राहा, चला रस्त्यामध्ये कोणी थांबू नका माऊली. कसलं सही दिसतंय. बापरे बापरे, कसं आहे कोण नाच करताय? कसे बघते सगळे काम बिचारे, खरंच सगळ्यांना मानलं पाहिजे. एवढं कंटिन्यू 24 तास काम करतात है ना. हो ना. ऐकी, मला त्या आहे ना एक वारकरी काकू होत्या, त्या म्हटलं माऊली खूप छान दिसते, माऊली छान दिसते. ह्या मावशी म्हटल्या मला. हे आपण आता चंद्रभागेच्या तिरी आलेलो नाही, वैकुंठ चंद्रभागेच्या वंटात आलेलो आहोत सध्या. आता आपण चंद्रभागेला दर्शनाला निघतोय. समोर दिसतंय ते पुंडलिकाचं मंदिर आहे. ते माझं मंदिर आहे, ते पुंडलिकाचं मंदिर आहे. ह्याचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊ शकत नाही. आई वडिलांच्या पायावर पाणी. तर हे माझे जिजू आहेत, हे पंढरपूरचे आहेत मूळचे. तर हे थोडंसं सांगणार आहे तिथे आम्ही कुठे आलोय ते. खरं तर आम्ही आज पवार फॅमिली आणि थिटे फॅमिली आम्ही आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त आम्ही इथे पंढरपूरमध्ये दाखल झालेलो आहोत. आणि खरं माझं लहानपण पंढरपूरमध्येच गेलेलं आहे. या वाळवंटामध्ये आम्ही लहानपणी खेळत होतो, बागडत होतो. तर ह्या सगळ्या आठवणी मला आठवतात आणि परत ताज्या झाल्या. खरं तर आम्ही आषाढी वारीला पंढरपुरातले शक्यतो आम्ही वाळवंटामध्ये किंवा मंदिराच्या आसपास येत नाही, पण ज्यावेळेस आम्ही पाहुणे असतात, घरातले नातेवाईक येतात, त्यावेळेस आम्ही आवर्जून त्यांना पंढरपूर आम्ही दाखवतो. तर आम्ही हा परिसर बघता तर तो पूर्णपणे वाळवंट आहे, चंद्रभागा नदी आहे. आणि पलीकडच्या साईडला पाहाचाल तर तुम्ही एस्कॉन मंदिर दिसतं, त्या ठिकाणी गुरुपदा घाट म्हणून
तो घाट त्यांनी इस्कॉन मंदिराने केलेला वेळेस खूप स्वच्छ आहे आणि खूप इथली मॅनेजमेंट छान केलेली आहे यावेळेस. गर्दीची मॅनेजमेंट वगैरे खूप छान पद्धतीने ते मॅनेज केलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की उद्या आषाढी एकादशी निमित्त खूप छान प्रकारचं नियोजन इथं झालेलं आहे आणि गर्दीही खूप आटोक्यात येईल आणि सगळं नियोजनबद्ध होईल असं मला भरपूर गर्दी आहे पण तरी खूप नियोजनबद्ध आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी छान पैकी नियोजन केलेलं आहे या ठिकाणी. अतिशय छान केलेलं आहे. आम्ही चंद्रभागेत छोटी घातली आता. मम्मी कशी हसते तुझं विठ्ठलच झालं रे. मला केलंय पुसलं बाईनी. कुठल्या शाळेत ग? आदर्श नाही पकडायचं तुला. रखुमाई बनली आमची पूजा. सोने इकडे या. सोनू काढतोय की रुक्मिणीला आता कसा दोन्ही बाजूला गेला नको म्हणायचं ना. हुशार आहे. तर या दीदीने मस्त मस्करी करत वाया सगळीकडे उठवलं. इथं लावलं पण थँक्यू. छान टिळा लावला. तू दिसशील आता युट्यूबवर. सगळे मस्त. आणि ते पण बाजीराव आणि सदाशिव बाजीराव मुलगा आणि वडील कोणी आता तुमचे कोण लागत होते? पिता बाजीराव भाऊंच्या नावानं दान केलं. लेख भानुदास भाऊनं आणि बंधू काय नाव त्यांचं बंधूंचं सदाशिव भाऊंच्या नावानं दान केलं. भावानं दान पावलं पवार कुळाचं पावलं. हर हर गंगेला महादेवाला दान पावलं. चंद्रभागेत वासुदेवाला पंढरीच्या पांडुरंगाला आळंदीच्या ज्ञानेश्वराला देहूमध्ये तो कुंभारायाला दान पावलं वासुदेवाला. जेजुरीमध्ये खंडेरायाला, तुळजापूरच्या भवानी मातेला, कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीला, माहूरमध्ये रेणुका मातेला, वणीमध्ये सप्तशृंगीला दान पावलं. सारखी शक्तीपीठाला धर्म पावला वासुदेवाला. परळीमध्ये वैद्यनाथाला, हुंड्यामध्ये नागनाथाला, त्र्यंबकमध्ये महादेवाला, वेरूळमध्ये कृष्णेश्वराला, उज्जैनमध्ये महाकालेश्वराला, शिर्डीमध्ये साईनाथाला, पुरीमध्ये जगन्नाथाला, काशीमध्ये विश्वनाथाला दान पावलं. 12 ज्योतिर्लिंगाला धर्म पावला. माऊली तुमच्या हातून वासुदेवाला धर्म पावला. पिता बाजीराव पवार यांच्या नावानं पावला. धर्म पावला. बंधू सदाशिव पवार यांच्या नावानं पावला. धर्म पावला. आई सुभद्राताईच्या नावानं पावला. दान पावलं. बांधास पवार यांच्या उजव्या हातानं 5 बोटानं चंद्रभागेत पावलं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माऊली सर्व सुखी राहा. तुमचा सर्व परिवार लोक सुखी राहू
माऊली लहान व्यक्ती ज्ञानवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत औक्षवंत हो. रामकृष्ण हरी. प्रत्येक भावना दान पावलं पावलं भोसले कुळाचं पावलं. हर हर गंगेला महादेवाला दान पावलं वासुदेवाला पंढरीच्या पांडुरंगाला हल्लीच्या ज्ञानेश्वराला देहूमध्ये तुकोबारायाला दान पावलं वासुदेवाला जेजुरीमध्ये खंडेरायाला तुळजापूरच्या भवानी मातेला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीला माहूरमध्ये मातेला वणीमध्ये सप्तशृंगीला दान पावलं साडेतीन शक्तीपीठाला धर्म पावलं वासुदेवाला वैजनाथला उंडामध्ये नागनाथला त्र्यंबकमध्ये महादेवाला गुरुमध्ये कृष्णेश्वरला उज्जैनमध्ये मग कालेश्वराला शिर्डीमध्ये साईनाथला पुरीमध्ये जगन्नाथ आणि काशीमध्ये विश्वनाथाला दान पावलं 12 ज्योतिर्लिंगाला धर्म पावला माऊली तुमच्या हातून पिता प्रकाश भोसले यांच्या नावाने लेख प्रतीकभाऊच्या उजव्या हातानं 5 बोटानं चंद्रभागेत वासुदेवाला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय हरी माऊली खरंच छान बघतो ना विठ्ठल आमचा तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या आषाढी एकादशी स्पेशल व्लॉग येणार आहे, तोही बघायला विसरू नका. त्यात आम्ही आषाढीच्या दिवशी पंढरपूर कसा दिसतो, आम्ही वारीमध्ये काय काय धमाल मस्ती केली, विठ्ठलाचं दर्शन कसं घेतलं, सगळं बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून फॉर टुमॉरो अँड बाय बाय.